आज जागतिक अर्थ क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती खळबळ माजली. दोन प्रमुख कारणं. एक म्हणजे ठिकठिकाणचे भांडवली बाजार मोठ्या प्रमाणावरती घसरले, कोसळले, आपटले. भारतात तर 2400 अंकांनी आपला निर्देशांक आदळला आणि मग बाजाराला सुरुवात झाली. आणि त्याचबरोबर दुसरी घटना म्हणजे तेलाचे दर जवळपास $115 प्रति बॅरल असे गेले. 85-90 या आसपास हे दर होते आणि त्याच्यावरनं एकदम इतकी मोठी दरवाढ ही गेल्या कित्येक वर्षात झालेली नाही. सहज आठवणीसाठी म्हणून लोकांना सांगायला हवं की 2012 साली जेव्हा आर्थिक अस्वस्थता निर्माण झाली बँकांमध्ये आणि आर्थिक संकट निर्माण झालं, त्यावेळेला तेलाचे दर $147 प्रति बॅरल इतके गेलेले होते. ती वेळ अजून आलेली नाही, पण जागतिक तेलतज्ज्ञ आहेत ती तेलाचे दर असेच वाढत राहतील अशी भीती व्यक्त करतात. त्यावेळेला तेलाचे डॉलर $100 प्रति बॅरल जेव्हा झाले तेव्हा पुण्यातले जोशी काका स्कूटर ढकलत आहेत आणि त्याच्यावरनं कशी त्यांच्यावरती वेळ आलेली आहे अशी एक खूप समाज माध्यमात मोठी चर्चा सुरू झालेली होती. आणि मग मनमोहन सिंगांना तेलाचे दर कसे कमी राखता येत नाहीत यावरती चर्चा सुरू झाली होती. आणि रुपया एवढा गरंगळला होता त्यावेळेला तो 70 पातळीवर जेव्हा आला डॉलरच्या तुलनेमध्ये, तेव्हा अनेक जणांनी आपल्या अंतर्वस्त्राचं नाव भलं रुपया नाही आहे, हे किती चांगलं, अशा स्वरूपाच्या अत्यंत कुचकट प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. म्हणजे जर ते रुपयाप्रमाणे तेही घसरलं असतं अशी त्यावेळेला टीका झालेली होती. म्हणजे आता तर रुपया जवळपास 100च्या आसपास जाईल की काय, रुपयाची 100ही साजरी करता येईल की काय अशी परिस्थिती आहे. आज तो 92चा टप्पा ओलांडून 93च्या उंबरठ्यावर पोचला. हे सगळं कशामुळे होतं हे सहज सोपं कारण याच्या मागचं आहे, ते म्हणजे अर्थातच पश्चिम आशियामध्ये जे काही सुरू आहे ते. आणि त्याबाबतची आपली बोटचेपी भूमिका हा या आजच्या दृष्टिकोनाचा दुसरा भाग. पहिल्या मुद्द्यावरती आधी बोलायला हवं. 2 आठवड्यापूर्वी जेव्हा दृष्टिकोन सादर केला तेव्हा असं भाकीत व्यक्त केलं होतं की ट्रम्प यांना हा हल्ला करावा लागेल आणि तशी वेळ दुर्दैवाने त्यांच्यावरती आली. त्यापेक्षा ती इस्रायलचे नेत्यान्याहू पंतप्रधान त्यांनी ती आणली असं म्हणायला हवं. नरसंहारकारी नेतान्याहू असंच लोकसत्ता त्यांना वारंवार म्हणत आलेलं आहे. कारण आत्तापर्यंतच्या गेल्या 2-1 वर्षातल्या वेगवेगळ्या युद्धांमध्ये विशेषतः पॅलेस्टाईन भूमीमध्ये जवळपास 70,000हून अधिक माणसं या पंतप्रधानांनी मारलेली आहेत आणि त्यातले 20,000 हे केवळ महिला आणि बालकं या एवढ्या जणांचा त्याच्यात जीव गेलेला आहे. तर या त्यांच्या नादाला लागून ट्रम्प यांनी इराणवरती हल्ला केला. इराणचे सर्वेसर्वा जे होते अयातुल्ला खोमेनींचे वारसदार असलेले अयातुल्ला खामेनी हे त्यांचे शिष्य, त्यांची हत्या केली. आणि मग आम्ही काही चुटकीसरशी हा प्रश्न सोडवू आणि इराणमध्ये शांतता निर्माण करू, हे अगदी युद्ध छोट्या काळाचं आहे असं म्हणणाऱ्या ट्रम्प यांना काही आठवड्यांच्या युद्धाची भाषा करावी लागली. तर हे का झालं हा यातला एक मुद्दा आपण थोडासा लक्षात घ्यायला हवा. याचं सरळ साधं असं आहे की पश्चिम आशियाच्या आखातामध्ये सौदी अरेबियाच्या डोळ्यात डोळा घालून बोलू शकणारा एकमेव देश होता आणि आहे तो म्हणजे इराण. इराण हा शिया बहुल आहे आणि बाकीचे सर्व देश म्हणजे इराक झाला किंवा सौदी अरेबिया, कुवेत, जे कुठले देश आहेत हे सगळे सुन्नी बहुल देश आहेत. आणि त्यामुळे इराण हा अनेकांना खुपत होता. या सौदी अरेबियाच्या बरोबरीने इराण ज्यांना नकोसा झालेला आहे असा दुसरा देश म्हणजे इस्रायल. आणि इराणचं जर गेल्या 1955 सालापासूनचा आत्तापर्यंतचा प्रवास बघितला तर इराण हा स्वतःच्या पायावर उभा असलेला देश आहे. मोसादेक यांची राजवट गेल्यानंतर जे शहा सत्तेवर आले त्यांना 1979 साली अयातुल्ला खोमेनी यांनी धर्मक्रांती करून त्यांना पळून जायला लावलं. अमेरिकेच्या आश्रयाने जगणारा हा शहा हा इराण सोडून परागंदा झाला. नंतर त्यांना कर्करोग झाला, अमेरिकेतच त्यांचं निधन झालं वगैरे वगैरे. हा पण तो त्याच इतिहासाचा भाग आहे. आणि त्यानंतर इराणची सत्ता अयातुल्ला खोमेनी यांच्या हातामध्ये आली. हे 1979चं वर्ष. त्याच वर्षीच्या डिसेंबर महिन्यामध्ये सोव्हिएत फौजा अफगाणिस्तानमध्ये घुसल्या आणि पश्चिम आशियामध्ये एकंदर अशांतता निर्माण झाली. त्याच्यानंतर काही महिन्यामध्ये इराण आणि इराक यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं.
त्या युद्धाचा दाखला अशासाठी द्यायचा की त्यावेळेला त्या युद्धामध्ये अमेरिकेने इराणला शस्त्रपुरवठा केला, त्याच वेळेला इराकलासुद्धा शस्त्रपुरवठा केला. आपण इसापनीतीमध्ये लहानपणी लोण्यासाठी भांडणाऱ्या त्या बोक्यांची गोष्ट ऐकलेली असते आणि या बोक्यांमधला ते लोणी खाणारा जर कुठला देश होता तर त्या देशाचं नाव इस्रायल. या दोन्ही देशांमध्ये शस्त्र पुरवण्याची दलालीची भूमिका इस्रायलने निभावली, कारण अमेरिकी कायद्यानुसार अमेरिका कुणाला अशी शस्त्र देऊ शकत नाही. मग त्याच्यातनं पळवाट काढली गेली आणि त्याच्यातनं जमा झालेला निधी तेव्हाचे अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रिगन यांनी हा निधी निकाराग्वामध्ये क्वांट्रा बंडखोरांच्या त्या सगळ्या संघर्षामध्ये वापरला. त्याच्यावरती त्यांच्यावरती नंतर टीकाही झाली आणि अमेरिकेमध्ये त्यांना त्याच्यावरती साक्षी पुरावेही द्यावे लागले. तर हा अमेरिका आणि इराण संबंधांचा इतिहास आहे. 1989पर्यंत इराणचे अयातुल्ला खोमेनी हे सत्तेवर होते. त्यावेळेला त्यांच्या हाताखाली तयार झालेला जो नेता होता त्याचं नाव अर्थातच अयातुल्ला खामेनी. इराणच्या शहांचं निधन झालं आणि खामेनी यांच्या हाती सूत्र आली. म्हणजे 1989 ते गेल्या आठवड्यापर्यंत खामेनी यांची सत्ता होती आणि त्या सत्तेने सुद्धा खोमेनी यांचं जे धोरण आहे तेच राबवलं. ते धोरण म्हणजे अमेरिकेच्या कच्छपी न लागण्याचं. अमेरिकेच्या कच्छपी लागायचं नाही याचा अर्थ इस्रायलला उभं करायचं नाही आणि त्याच वेळेला सौदी अरेबियालाही किंमत द्यायची नाही. म्हणजे एका अर्थाने या पश्चिम आशियाच्या सुन्नी बहुल देशांमध्ये शिया बहुल इराण हा एकमेव देश असा होता आणि आहे की जो स्वतःच्या पायावर उभा राहिला आणि त्याने अमेरिकेला तर कोलवलंच पण त्याच वेळेला इस्रायललासुद्धा खुंटीवर टांगलं आणि संपूर्ण शस्त्रास्त्र प्रगती स्वतःच्या ताकदीवर केली. ते न बघवल्यामुळे किंवा आज ना उद्या इराण हा आपल्याला आव्हान देऊ शकतो या भीतीमुळे सौदी अरेबिया आणि इस्रायल या दोघांनाही नेहमीच इराण नकोसा होता. त्याच्यातनं हे युद्ध निर्माण केलं गेलं आणि या युद्धाची गरज भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अडकलेले बेंजामिन नेत्यानाहू, ज्यांचं लोकसत्ता सातत्यानं वर्णन नरसंहारकारी नेत्यानाहू असंच करत आलेलं आहे, त्यांना गरज होती. त्याचप्रमाणे ट्रम्प यांनासुद्धा गरज होती, कारण एप्स्टीन प्रकरणामध्ये त्यांचे हातच काय सगळे अख्खे ट्रम्पच अडकलेले आहेत. त्याचबरोबर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने आयात शुल्क प्रकरणामध्ये त्यांच्या विरोधात निकाल दिल्यानंतर त्याचा फटका त्यांना बसलेला आहे. तर त्यावेळेला ह्या सगळ्याकडून लक्ष विचलित होण्यासाठी त्यांच्यासाठी सोपा मार्ग होता इस्रायलच्या युद्धाला हो म्हणणं. म्हणजे आपल्याकडचा प्रचलित शब्द वापरायचा झाला तर याला हेडलाईन मॅनेजमेंट म्हणतात. ही करायला काहीच हरकत नाही. शेवटी मथळ्यांमध्ये मेसेज देण्याची शक्ती असते, पण ती देताना किती जणांचे आपण प्राण घेतो आहे याची किंमत, याची गरज आणि या प्रश्नाच्या उत्तराची एकंदरीत मानवी मूल्यांची जी एक गरज असते तीसुद्धा या दोघांना राहिली नाही आणि त्यांनी ह्या खामेनी यांना हटवण्यासाठी हल्ला केला. प्रश्न असा आहे की कुठलं युद्ध जेव्हा सुरू होतं त्यावेळेला त्या युद्धाचा शेवट काय ते करणाऱ्यांना माहीत असतो. म्हणजे अगदी दुसऱ्या महायुद्धाचा दाखला दिला, पहिल्या महायुद्धाकडे आपण जरी गेलो किंवा कुठलंही युद्ध काय जगाच्या इतिहासातलं, ते सुरू करणाऱ्याला शेवटाकडे काय जायचं आहे, कुठे जायचं आहे हे माहिती असतं. इथे पंचायत अशी आहे की हे युद्ध सुरू करणारे इस्रायलचे नरसंहारकारी नेत्यानाहू आणि अमेरिकेचे ट्रम्प या दोघांनाही माहिती नाही आहे युद्ध थांबवायचं कधी आणि कुठल्या मुद्द्यावरती. त्यामुळे सुरुवातीला आम्ही चुटकीसरशी इराणमधली राजवट बदलू. आता चुटकीसरशी हा लोकप्रिय शब्दप्रयोग अनेकांकडून केला जातो. चुटकीसरशी काहीच होत नाही जगामध्ये, पण करणारे तरीसुद्धा तो करतात. कुठलीच समस्या चुटकीसरशी सोडवता येत नाही. तर ट्रम्प यांना आता काही आठवड्यांची भाषा करावी लागते. पण याच्यातनं निष्पन्न काय होणार आहे हे त्यांनाही माहिती नाही आहे. आणि ज्या युद्धासाठी या दोघांनी एकमेकांचे हात धरले त्या दोघांचे या युद्धासंदर्भातले जे विचार होते ते पूर्णपणे वेगळे होते. इस्रायलला खामेनी यांचं मरण हवं होतं आणि अमेरिकेला राजवट बदल हवा होता. रेजिम चेंज हा ट्रम्प यांनी वारंवार वापरलेला शब्द आहे. आता तो रेजिम चेंज झाला का याचं उत्तर अर्थातच नाही आहे, कारण आज आपण यावर बोलत असताना त्यांचा मुलगा मुस्तफा खामेनी याची निवड इराणने पुढचा
नेता, सर्वोच्च नेता म्हणून केलेली आहे. म्हणजे एका अर्थाने अमेरिकेसमोर पुन्हा एकदा नाक खाजवलेलं आहे आणि इस्रायलला जराही किंमत दिलेली नाही आहे. पण या सगळ्यात मग एकदम आता बाजारपेठेत जो हलकल्लोळ झालेला आहे तो का झाला, त्याच्यासाठी एक संदर्भ द्यायला हवा, तो म्हणजे इराणकडच्या शस्त्रास्त्रांचा. इराणकडे काय ताकदीची शस्त्रास्त्र आहेत याची जाणीव ना अमेरिकेला आहे ना इस्रायलला आहे. इराण केवळ अणुबॉम्ब बनवतोय या बागुल भुव्याभोवती या सगळ्यांनी ही युद्धकथा रचली आणि ती कोसळते असं यातून निष्पन्न झालं. कारण आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगासकट सगळ्यांनी प्रशस्तीपत्र दिलं की इराण अणुबॉम्ब बनवत नाही, इराणकडे ती बनवण्याची क्षमता नाही. आणि त्यानंतर हा एक या दोघांचा कावा उघड झाला. आणि त्याच्यातही परत एक गमतीची बाब आपण लक्षात घ्यायला हवी की गेल्या वर्षीच्या जून महिन्यामध्ये इराणवरती इस्रायल आणि अमेरिकेने दोघांनी संयुक्त हल्ले केले आणि त्यावेळेला दावा केला होता की इराणची अणुबॉम्ब निर्मितीची यंत्रणा आम्ही उद्ध्वस्त करून टाकली, इराण पुढच्या कित्येक वर्षात आता अणुबॉम्ब बनवू शकत नाही. तो जर दावा खरा होता तर आत्ता परत त्याच दाव्यासाठी युद्ध करण्यात शहाणपणा कुठला, याचं उत्तर या दोघांकडे नाही. हा पहिला भाग. दुसरा भाग असा की इराणकडे जवळपास 3000 क्षेपणास्त्र आहेत. त्यातली निम्म्यापेक्षा जास्त, ज्याला मिड रेंज म्हणतात, या क्षमतेची आहेत. ते कुठल्याही पश्चिम आशियातल्या देशाचा वेध घेऊ शकतात. इराणने नंतर तेच सुरुवात केली. दग्धभू धोरण ज्याला म्हणतात, म्हणजे मारता मारता मरावे, त्या पद्धतीनं इराणने आसपासच्या देशातल्या तेलसाठ्यांना हात घातला. पण या तेलसाठ्यांना हात घालता घालता इराणने केलेली एक गोष्ट अजून आपल्या लक्षात आलेली नाही आहे. या दृष्टिकोनमध्ये ती समोर मांडायला हवी. ती म्हणजे ती लक्षात घ्यावी अशी अत्यंत महत्त्वाची घटना आहे. तिच्याकडे दुर्लक्ष झालं आहे, पण त्या घटनेमुळे या पुढच्या संघर्षाचा एक वेगळा अर्थ, वेगळा पैलू आपल्या समोर येणार आहे. ती घटना काय हे सांगण्याआधी एक लक्षात घ्यायला हवं की संपूर्ण पश्चिम आशियाचं वाळवंट, त्या वाळवंटात राहणाऱ्या काही कोटी लोकांची तहान कशामुळे भागते? पाऊस शून्य पडला तरी अगदीच 2-5 मिलीमीटर वगैरे वगैरे. जलसाठे आहेत म्हणावं तर तसं नाही. हा संपूर्ण प्रदेश, ज्याच्यामध्ये इराण आहे, सौदी अरेबिया आहे, इस्रायल आहे, कुवेट आहे, जॉर्डन आहे, तुम्ही नाव घ्या आणि तो देश त्याच्यामध्ये आहे. या सगळ्या देशातल्या नागरिकांची तहान खाऱ्या पाण्याचं रूपांतर गोड्या पाण्यात करण्याच्या यंत्रणेमुळे भागते. प्रत्येक देशाची प्रचंड अशी मोठी यंत्रणा आहे ज्याच्यातनं हे देश खाऱ्या पाण्याचं रूपांतर, समुद्रातल्या खाऱ्या पाण्याचं रूपांतर गोड्या पाण्यात करतात आणि आपल्या नागरिकांची तहान भागवतात. इराणने तेलसाठ्यांना हात घालण्याआधी बहारीन, कुवेट या आसपासच्या देशांमधल्या ह्या गोड्या पाण्याच्या यंत्रणेला पहिल्यांदा हात लावला. हे देश हादरलेले आहेत. त्याचं कारण हे आहे, इराणने त्या स्वतःच्याकडच्या शस्त्रास्त्रांच्या माऱ्याने खाऱ्या पाण्याचं रूपांतर गोड्या पाण्यात करणाऱ्या यंत्रणेचा वीजपुरवठा उद्ध्वस्त केलेला आहे. त्यामुळे बहारीनसारख्या देशावरती आता सगळ्यात मोठी टंचाई कुठली असेल तर पाण्याची टंचाई असेल. हा इराणच्या नेतृत्वाचा एक मोठा, म्हटलं तर शहाणपणा, म्हटलं तर अर्थातच वेडेपणा, कारण हीच वेळ इराणवरती सुद्धा येऊ शकेल. पण जेव्हा एखाद्याला धडा शिकवण्याची भूमिका एखादा देश घेतो त्यावेळेला तो कुठल्या टोकाला जाऊ शकतो हे याच्यातून दिसतं. आणि तशा टोकाला नेण्यामध्ये कोण जबाबदार आहेत हा मुद्दा यातला महत्त्वाचा. आणि तो मुद्दा महत्त्वाचा असेल आणि तो आहेच, तर त्या मुद्द्याच्या अनुषंगानं आपली भूमिका काय हा प्रश्न पडतो. या दृष्टिकोनचा हा उत्तरार्ध तितकाच आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण एखाद्या देशाचा सार्वभौम प्रमुख जो त्या देशातल्या नागरिकांनी निवडलेला आहे, त्यांच्या आवडीचा आहे का नावडीचा आहे हा प्रश्न वेगळा, त्याला बदलायला हवा अशी मागणी जेव्हा दुसरा देश करतो तेव्हा अशा वेळेला एक लोकशाहीवादी देश म्हणून आपण त्या मूळ देशाला त्याचा पाठिंबा देणं गरजेचं आहे. याचं कारण असं की अमेरिकेने गेल्या काही महिन्यांमध्ये व्हेनेझुएलामध्ये सत्ता बदल केलेला आहे. व्हेनेझुएलाचे ट्रम्प यांना आवडते अध्यक्ष मादुरो यांना असं उचलून आणलं, हेलिकॉप्टरमधनं हल्ला करून उचलून आणलं आणि त्या देशामध्ये सत्ता बदल घडवला. इथे इराणचे प्रमुख अयातुल्ला खामेनी यांना उद्ध्वस्त करून टाकलं, यांना मारून टाकलं. आता परत ते म्हणतात की रेजिम चेंज आम्हाला करायची आहे. आत्तापर्यंत इराकमध्ये अमेरिकेने रेजिम चेंज केली, लिबियामध्ये रेजिम चेंज केली, व्हेनेझुएलामध्ये केली, निकाराग्वामध्ये केली, अनेक देशांमध्ये अमेरिकेने स्वतःला वाटलं म्हणून रेजिम चेंज केली. अशा वेळेला या अमेरिकेच्या वेडपटपणाच्या विरोधात
खरं म्हणजे लोकशाही प्रेमी, आणि आपण तर लोकशाही प्रेमाच्या पलीकडचे आहोत, कारण आपण लोकशाहीची जननी आहोत. अशा लोकशाहीची जननी असलेल्या भारतानं खरं म्हणजे ट्रम्प यांच्या वेडेपणाला विरोध करायला हवा. याचं कारण असं, केवळ ट्रम्प यांचा वेडेपणा हाच यातला भाग नाही. इराण हा आपला सातत्यानं दोस्त देशांमधला एक राहिलेला आहे, ज्याने म्हणजे गेल्या दृष्टिकोनमध्ये तो मुद्दा मांडला, ज्याने आपल्याला तेल उधारीवर दिलं, जो रुपयामधनं आपल्याशी व्यवहार करत राहिला. 1994 साली जेव्हा समग्र इस्लामी देश काश्मीरच्या प्रश्नावर भारताविरुद्ध भूमिका घेत असताना संयुक्त राष्ट्रामध्ये त्या गटामध्ये इराणनं भारताला पाठिंबा दिला, पाकिस्तानला विरोध करून भारताची भूमिका इराणनं उचलून धरली. अशा या देशाच्या बाजूनं आपण उभं राहायला हवं होतं. तेवढी काही हिंमत आपल्याला नाही जमली. ब्रिटनसारख्या देशाने तर इस्रायलची निर्भत्सना केली. स्पेनसारखा चिमुकला देश, जो महाराष्ट्राच्या निम्मासुद्धा नसेल, त्या देशानं तर इस्रायलला युद्धखोर ठरवण्यापर्यंत भूमिका घेतली. त्या देशाच्या निर्भत्सनेपर्यंत तो देश पुढे जाऊ शकला. फ्रान्सनी अमेरिकेची तळी उचलायला नकार दिला. आपण तसं काही न करता आपण मात्र मौनम सर्वार्थ साधनम या वचनामध्ये मग्न राहिलो. काही दिवसानंतर आपण या खामेनी यांच्या हत्येविषयी शोक व्यक्त केला. तो सुद्धा आपल्या परराष्ट्र खात्याच्या सचिवांनी तिथे जाऊन ते जो एक राजनैतिक उपचार असतो दूतावासामध्ये, तिथे दुखवटा व्यक्त करणारा संदेश लिहिला. त्याच्या पलीकडे आपल्या कुठल्याही शीर्षस्थ नेत्याने ट्रम्प यांच्या या धोरणाचा निषेध केलेला नाही. आज संसदेमध्ये हा मुद्दा आला आणि त्यावेळेला आपण अशी भूमिका घेतली की आपण शांततेच्या बाजूने आहोत. प्रश्न त्या शांततेला आव्हान देणाऱ्यांच्या बाजूने आपली भूमिका आहे किंवा नाही, हाच नेहमी राहिलेला आहे. अशा वेळेला लोकशाहीची जननी या अर्थाने आपण या शांततेचा भंग करणाऱ्याची बाजू कशी काय घेतो त्याचा तीव्रपणे निषेध करायला हवा. कारण ज्या वेळेला सबलांकडून अबलांवर अत्याचार होत असतो, अबलांच्या नडीचा घोट घेतला जात असतो, त्यावेळेला केवळ शांततेच्या बाजूने आम्ही आहोत असं म्हणून चालत नाही. तर त्या शांततेला आव्हानं देणाऱ्यांची बाजू न घेता त्यांना पूर्णपणे विरोध करणं हे गरजेचं होतं. आजपर्यंत तरी आपण हे केलेलं नाही आणि ते करणं गरजेचं आहे. कारण ट्रम्प यांच्यासारखी अत्यंत सामर्थ्यवान देशाच्या प्रमुखपदी असलेली व्यक्ती एखाद्या देशात मला वाटतं म्हणून सत्ता बदल व्हायला हवा असं जेव्हा म्हणते, तेव्हा तो सत्ता बदल होऊ शकणारा देश कुठलाही असू शकतो या धोक्याचा आपण विचार करायला हवा. आणि त्यामुळे या प्रश्नावरती भारताची भूमिका, आपल्या देशाची भूमिका कितपत योग्य आहे याचा प्रश्न, हा प्रश्न निदान आपल्या देशातल्या सुबुद्ध आणि विचारी नागरिकांना तरी पडायला हवा. लोकसत्ता दृष्टिकोनमध्ये हा प्रश्न विचारणं हे फार महत्त्वाचं आहे. लोक निदान आपल्यामध्ये तरी हे जे काही चाललं आहे ते बरं आहे का वाईट आहे याचा विचार तरी करू लागतील, एवढीच आशा.